तर बंगल्याच्या किचन वाटेला बसवाय करता आपण फरशीची एकदम युनिक स्टाईल निवडली होती आणि ती आमच्या पप्पांना अजिबात आवडली नव्हती. पण जेव्हा तिला बसवायला सुरू केलं तेव्हा कुठं तिला बघून जरा आमच्या मालकांच्या तोंडावर हसू आलं. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर काल फरशी चॉईस करायच्या वेळेस ना चुकून आपण बाचीबाईला पण सोबत नेलतं आणि आमच्या घरातली पिल्ल कुठं सोबत नेली की सगळी कामं एका बाजूला आणि एका माणसाला खास त्या पिल्लांवरती लक्ष ठेवायला लागतं. नाही तर ती कधी कुठं जात्यान आणि कुठं बसलेली दिसत्यान ते सांगताच येत नाही. मग अशा वेळेस हसावा का त्यांना खावळावा तेच कळत नाही. असो चालायचंच. पण काल आहे ना आपण फरशी सोबत आहे ना अजून एक गोष्ट बघितली होती आणि ती गोष्ट काय होती तर दरवाजाच्या वरती लावण्यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती. पण ह्याच्यात पण आहे ना एक कन्फ्युजन झाले की भरपूर जण म्हणतात की लावायची असती, भरपूर जण म्हणतात नसतीत लावायची. मग काय करायचं, लावायला पाहिजे का नाही लावायला पाहिजे ते प्लीज कमेंट बॉक्स मध्ये ना तुम्हीच सांगा राव. इथं ली जशी शॉपिंग उरकली तशी लगेच अख्खी शॉपिंग घेऊन आम्ही घरी आलो आणि आम्ही जशा फरशा घेऊन घरी आलो तसा भैया लगेच फरशा लावायला बी लागला. आता शिकतर आहे ना किचन वाट्याची फक्त 30% फरशी लावून झालीत आणि तुम्ही सगळे म्हणले होते ही फरशी घ्या म्हणून आपण हीच फरशी घेतली आणि ती लयच भारी वाटते. तर ही आत्ताच एवढी भारी दिसती तर अख्खी स्टाईल बसून झाल्यावरती किचन वाटा कसा दिसन ते बघण्यासाठी फॉलो करून नक्की ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर काहीतरी चांगली कमेंट पण करा. रामकृष्ण हरी.